शबनम इंग्रजी आणि भूगोल या विषयात डबल MA करत होती आणि अमरोहा गावातील प्राथमिक शाळेत शिकवत होती। तिचे कुटुंब गावातील सर्वात सुशिक्षित कुटुंब होते। तिचे वडील मास्टरजी म्हणून ओळखले जात होते आणि तिचा मोठा भाऊ जालंधरमध्ये अभियंता होता। दुसरीकडे सलीम हा रोजंदारीवर काम करणारा कामगार होता, जो शबनमच्या घराबाहेर लाकूड करवतीच्या युनिटमध्ये काम करत होता आणि तो 6वीत शिकलेला होता। ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। तथापि शबनमच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला कारण ते वेगवेगळ्या जातीचे होते आणि शबनमची काळजी घेण्यासाठी पुरेसे शिक्षित नव्हते। घरात भांडणाची मालिका सुरू होती आणि शबनमला सलीमपासून दूर राहण्यास सांगण्यात आलं। त्यामुळे शबनममधील द्वेष आणि तिच्या कुटुंबाप्रती तिचे प्रेम वाढले, ज्यामुळे भारतातील सर्वात क्रूर हत्याकांड घडले। नमस्कार, DSD वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे। 14 आणि 15 एप्रिल 2008 रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील हसनपूर तालुक्यातील बावनखेडी या गावात सर्वात घृणास्पद हत्या घडली। घटनेच्या रात्री शबनम कुटुंबातील 7 सदस्यांसह तिच्या घरी होती। तिने त्यांना शांत दूध पाजले, ज्यामुळे ते बेशुद्ध झाले। त्यानंतर तिने सलीमसोबत घरात घुसून तिच्या कुटुंबातील 6 सदस्यांचा गळा चिरला, म्हणजे शबनमचे वडील शौकत अली वय वर्ष 55, आई हाशमी वय वर्ष 50, मोठा भाऊ अनीस वय वर्ष 35 आणि पत्नी अंजुम वय वर्ष 25, लहान भाऊ रशीद वय वर्ष 22 आणि चुलत बहीण राबिया वय वर्ष 14 आणि त्यानंतर तिच्या 10 महिन्याच्या पुतणीचा गळा दाबून खून केला। पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा तिने सांगितले की घटनेच्या दिवशी रात्री ती तिच्या दुमजली घराच्या बाल्कनीत झोपली होती। खालून काही आवाज आल्याने तिने पाहिलं की तिचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। तिच्या घरात घरफोडी झाली असून दरोडेखोरांनी त्यांची हत्या केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली। तथापि घटनेच्या ठिकाणी अमरोहाचे SHO RP गुप्ता, जे या प्रकरणाचे प्रभारी होते, त्यांना 10 बायोपोजच्या रिकाम्या पट्ट्या सापडल्या, जे शामक पदार्थ म्हणून काम करतात। शिवाय पीडिते ज्या पलंगावर पडल्या होत्या ते चुरगळलेलं होतं, पण त्यांच्यावर हल्ला होत असताना पीडितांना ज्या पद्धतीने मारहाण केली गेली असती त्याप्रमाणे नसल्याचीही माहिती त्यांनी दिली। त्यानंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले, जिथे असे आढळून आले की पीडितांना त्यांच्या मृत्यूपूर्वी बायोपोज औषधानं शांत केलं होतं। ड्रगच्या रिकाम्या पट्टीच्या बाजूला अधिकाऱ्याने शबनमकडून रक्ताने माखलेले कपडे, पहिली प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी आली तेव्हा तिने वेगळे कपडे घातले होते, तसेच तिचा फोन आणि सलीमचे सिम गोळा केल्याचा दावा केला। तो दावा करतो की त्याने नंतर सलीमला जवळच्या तलावातील अचूक भाग निदर्शनास आणला होता, जिथे त्याने हत्येनंतर कुऱ्हाड फेकली होती आणि त्याने त्याचे रक्ताने माखलेले कपडे आणि फोन त्याच्या घरातून गोळा केला होता। मला कॉल रेकॉर्ड मिळाले आणि तेच संपले। तो पुढे म्हणाला, हत्येनंतर 5 दिवसांनी शबनम आणि सलीम यांना अटक करण्यात आली आणि त्यांची मुर्दाबाद तुरुंगात रवानगी करण्यात आली। जेव्हा दुर्दैवी घटना घडली तेव्हा शबनम तिच्या मुलासह गर्भवती होती, ज्याला डिसेंबर 2008 मध्ये त्या तुरुंगात जन्म दिला गेला। त्यांच्या चाचणी दरम्यान जोडपे एकमेकांना चालू लागले। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार शबनमने तिच्या कलम 313 मध्ये दावा केलाय की सलीमने छतावरून घरात प्रवेश केला आणि ती झोपली असताना तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या केली। दुसरीकडे सलीमने सांगितले की तो फक्त शबनमच्या सांगण्यावरून निवासस्थानी गेला होता आणि जेव्हा तो आला तेव्हा तिने इतरांना मारल्याची कबुली दिली। या दुर्दैवी घटनेमागे शबनम आणि सलीम यांचा हात असल्याचं दर्शवणाऱ्या पुराव्याच्या तुकड्यांसह 2 वर्ष आणि 3 महिन्यांच्या दीर्घ खटल्यानंतर ट्रायल कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली। या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आलं होतं, जिथे असा दावा करण्यात आला होता की तिच्या अटकेदरम्यान शबनम तिच्या पोटात एक मूल घेऊन जात होती, ज्याला तिने तुरुंगात जन्म दिला होता आणि अपीलकर्त्यांना फाशी दिल्यास ती अनाथ होईल, पण फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली। त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला भेट दिली, परंतु देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा कायम ठेवली आणि 2015 मध्ये त्यांचा निर्णय सुनावला। या भीषण घटनेची प्रतिक्रिया अशी आहे की ज्या गावात ही घटना घडली त्या गावात कुणीही आपल्या मुलाचे नाव शबनम ठेवले नाही। मथुरा कारागृहात 150 वर्षापूर्वी महिला फाशीगृहाची स्थापना करण्यात आली होती। जरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तिथे एकाही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही, भारतातील या फाशीच्या खोलीचा एकमेव संदर्भ म्हणजे UP जेल मॅन्युअल।
ज्यामध्ये फाशीच्या शिक्षेवर असलेल्या महिलांच्या फाशीसाठी व्यापक नियम आहेत. डेथ वॉरंट जारी करण्यात आले नसले तरी वरिष्ठ तुरुंग अधीक्षकांनी सांगितले की तुरुंग प्रशासनाने फाशी देण्याचे नियोजन सुरू केलंय आणि रस्सीखेच करण्याचे आदेश दिले. डेथ वॉरंट जारी होताच शबनम आणि सलीमला फाशी देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी तिहार तुरुंगात निर्भया बलात्कार करणाऱ्यांसाठी फाशी देणाऱ्या 4थ्या पिढीचा जल्लाद पवन कुमार याच्यावर फाशीची शिक्षा ठोठावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी यापूर्वी मथुरा तुरुंगातील फाशीच्या कक्षाला भेट दिली होती. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.